यार आपण प्रत्येक जण आपल्या लाईफ मध्ये असं एम करत असतो की आपल्याला एक छानशी गाडी पाहिजे, एक मोठासा बंगला पाहिजे, एक छानसा जॉब पाहिजे, एका चांगल्या लेवलचं रिलेशनशिप पाहिजे, राईट. आपण असे काही ड्रीम्स करत असतो, बट रियालिटीमध्ये असे काही 0.1% असे लोक असतात जी ते रियालिटीमध्ये कम्प्लीट करतात. आणि या पर्सेंटेजच्या मागचं एकच रिझन आहे, ते म्हणजे ते एका फायनान्शियल ट्रॅप मध्ये अडकत. कारण की फायनान्शियली इंडिपेंडेंट होणं या आजकालच्या युगाची एक मोठी नीड झालेली आहे. आणि जोपर्यंत तुम्ही या टिपिकल ट्रॅप मधून बाहेर येत नाही, टिपिकल फायनान्शियल ट्रॅप मधून बाहेर येत नाही, आणि तोपर्यंत तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये सक्सेस मिळू शकत नाही. कारण की हे जर का तुमचे ड्रीम्स अचीव्ह करायचे असतील तर तुम्हाला अनकन्व्हेन्शनली ऍक्शन घेणे गरजेचे आहेत. कारण की जर तुम्ही कन्व्हेन्शनल फ्लो मधून जात असाल, डेफिनेटली यार तुम्हाला जे तुमचे गोल्स तुम्ही मॅनिफेस्ट करताय ते 100% अचीव्ह करायला हायेस्ट फ्रिक्शनला तुम्हाला सामोरे जावं लागू शकतं, राईट. आणि त्यामुळे मी एकच सांगतोय की जोपर्यंत तुम्ही हा टिपिकली फायनान्शियली पास जो झालेला आहे की एकच जॉब तुम्ही लाईफ टाइम करणं की गरजेचं आहे, आणि त्यातूनच तुम्ही तुमचा भांडवलने सगळा संसार चालवणं हे प्रॉपर चुकीचं आहे. कारण की एका असा कुठलाही जॉब नाही मार्केटमध्ये की जो तुम्ही लाईफ टाइम साठी केला, हाय त्या लेवलने जरी केला तरी तुमचे ते ड्रीम्स जे काय असणार आहेत टिपिकल, ते 100% पूर्ण होणार नाही. सो आजच्या व्हिडिओचा टॉपिकच आहे की तुमचं फ्युचर यार जर का तुम्ही या कन्व्हेन्शनल पाथला फॉलो करत असाल तर डेफिनेटली डेंजरमध्ये येऊ शकतं. सो पॉईंट नंबर 1 काय आहे, एज्युकेशनल ट्रॅप. यार एज्युकेशनलला मी ट्रॅप का बोलतोय ह्याच्या मागचं एक रिझन मी सांगतो. यार आजकालची युथ ना बऱ्यापैकी सगळी एक एज्युकेशन या कन्सेप्टला फॉलो करते की त्यांना एज्युकेशनच्या टाइम पिरियडमध्ये ते एकतर यंग असतात, त्यांच्याकडे बराच टाइम असतो, टाइम फॉर फेलिंग, राईट. तुम्ही फेल होण्यासाठी किती टाइम इन्व्हेस्ट करता, म्हणजे त्यातून तुम्ही किती वेळा फेल होऊन किती लाईफमध्ये ॲज अ अर्जनल मध्ये तुमच्या वेपन म्हणून ते यूज करता, त्यासाठी तुम्हाला टाइम इन्व्हेस्ट करणं खूप गरजेचं असतं. सो ॲज अ यूथ मी तुम्हाला एकच सांगू शकतो की फॉर अ यूथ अँड फॉर अ यूथ मी असं सांगू शकतो की डेफिनेटली यार एज्युकेशन तुमचं मेजॉरिटी ऑफ लाईफ टाइम मॅन्युफॅक्चर व्हायला घेत असतं, राईट. आणि ह्या एज्युकेशन ट्रॅपमध्ये तुम्हाला अडकायचं नाही. तुम्हाला मी एक सांगतो की एज्युकेशन घ्या तुम्ही, बट ॲक्टिन अनलेस तुम्ही मॉनिटाईज स्वतःला करू शकत नाही तो पण तुम्हाला एज्युकेशन बऱ्यापैकी काही उपयोगाचं येणार नाही. ही रियालिटी आहे, हार्श रियालिटी आहे. सो आणि यार आपण जर का डिग्रीसाठीच काम करत असतो ना, करा तुम्ही डिग्री पुरतच अभ्यास करा, बट त्या डिग्रीच्या परीक्षेला पास करण्यासाठी पूर्ण तुमचा सेमिस्टर असेल किंवा पूर्ण वर्षभर काम करणं खूप गरजेचं. त्या डिग्रीसाठी तुम्हाला पूर्ण सेमिस्टर किंवा पूर्ण वर्षभर तुम्हाला अभ्यास करणं खूप गरजेचं नसतं. कारण की शेवटच्या यार पॅरेटो प्रिन्सिपल तुम्ही ऐकून असाल. पॅरेटो प्रिन्सिपल काय सांगतो की 80 आणि 20% या 2% सगळा खेळ डिपेंडेंट असतो. जसं की तुम्हाला जर का एक्झामच पासच करायचं असेल तर तो 20% पोर्शन असा असतो ज्यातून तुम्हाला 80 मार्काचा पेपर येऊ शकतो, जर का 100 मार्काचा पेपर असेल, राईट. सो 20% पोर्शन सिलेबस असू शकतो की त्यातून 80% तुमचे मार्क्स कव्हर होऊ शकतात असू शकतो, राईट. सो पॉईंट नंबर 1 काय आहे, तुम्हाला एज्युकेशन ट्रॅपला ब्रेक करायचं. ब्रेक इन द सेन्स तुम्हाला एज्युकेशन ट्रॅपमध्ये फसायचं नाही. ते आणि कसं तर तुम्हाला तुमचा यार शेवटच्या काही पिरियडमध्ये तुम्ही अभ्यास करून चांगल्या प्रकारे स्कोअर करू शकता कुठली एक्झाम असेल, जर का तुम्ही जनरल पर्स्पेक्टिव्हने बघायला गेलं तर. बट त्या पिरियडला येईस्तोपर्यंत तुम्ही स्वतःला किती काबिल बनवता, तुम्ही स्वतःला किती इफिशियंट बनवता, स्वतःची कपॅसिटी किती वाढवता ह्याच्यावर डिपेंडेंट सगळं असतं, राईट. सो तुमचा टाइम कशात इन्व्हेस्ट करता याच्यावर सगळा खेळ डिपेंडेंट आहे, तुम्ही किती लवकर फायनान्शियली इंडिपेंडेंट होऊ शकता. सो पॉईंट नंबर 2 काय आहे, तुम्हाला हे ओव्हरकम कसं करणार. एकतर तुम्ही यार काही करून कॉलेजमधून लवकर येणं गरजेचं आहे, आणि लवकर येऊन डेफिनेटली तुम्हाला तुमच्यात काही गोष्टी असणार त्याच्यावर तुम्ही ऍक्ट आउट करणं खूप गरजेचं आहे, राईट. पॉईंट नंबर 3 काय आहे की तुम्ही हे कसं सस्टेन करू शकता. यार लॉंग टर्म मध्ये बघितला तर तुम्हाला येत्या प्रोफेशनल लाईफमध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्हाला टाइमची कमी कधी नसणार आहे. तुम्ही
फुल ऑन तुमच्या कामावरच फोकस करणार. तुम्हाला इतर डिग्री घेत बसण्यात, अभ्यास करण्यात, एक्झाम देण्यात वेळ घालवायचा नसतो, राईट. बट आत्तापासून जर का व्यवस्थित स्टडी केला यार, तुम्हाला टाइम कुठे इन्व्हेस्ट करा. तुम्ही एज्युकेशनला जर का तुम्ही डिग्रीसाठीच काम करताय, अभ्यास करताय, तर डिग्री ही शेवटच्या काही दिवसांमध्ये पास होऊन, एक्झामला पास होऊन आपण घेऊ शकतो. बट त्या पिरियड पर्यंत पोहोचतो पण तुम्ही काय करता, स्वतः किती काम करता, याच्यावर सगळा खेळ डिपेंडेंट आहे. सो लॉंग टर्म मध्ये सस्टेन करायचं म्हटलं तर डेफिनेटली तुम्हाला प्रोफेशनल लाईफ मध्ये खूप टाइम येतो. तुम्हाला ॲज अ बिझनेसमन किंवा ॲज अ वर्कर्स तुमच्या कामावरच फुल फोकस करायचा असतो. तुम्हाला इतर कुठं एज्युकेशन मध्ये वेळ घालवायचा नसतो, राईट. तो सस्टेनेबिलिटीचा तर काय विषय माझ्यामध्ये इतका आपल्याला अफेक्ट करू शकत नाही. बट आत्ता एज्युकेशनल फील्डमध्ये तुम्हाला एक फायनान्शियल स्किल अचीव करणं खूप गरजेचं आहे आणि त्यामध्ये एक्सेल करणं त्याहून अधिक गरजेचं आहे. सो टिल द टाइम, लव्ह यू ऑल, टेक केअर, बाय.